महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात गोदावरीच्या पवित्र तीरावर असं एक मंदिर आहे जे संपूर्ण भारतात एकमेव मानलं जातं। हे मंदिर आहे अधिक मासाचे स्वामी भगवान पुरुषोत्तम यांचे। अधिक मास आणि पुरुषोत्तम अवतार मंडळी, आपण अधिक मासाला अनेकदा मलमास म्हणतो, पण पुराणामध्ये सांगितलं आहे की जेव्हा अधिक मासाला इतर महिन्यांनी नाकारलं तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला स्वीकारलं आणि म्हणाले, आजपासून तू माझा महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील। आणि म्हणूनच महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात गोदावरीच्या काठी वसलेलं पुरुषोत्तमपुरी हे ठिकाण अधिक मासाचं प्रमुख तीर्थक्षेत्र मानलं जातं। आणि तसेच पूर्वी येथे शार्दूल नावाचा एक राक्षस होता। तो पंचक्रोशीतील जनतेला त्रास देत असे। तेव्हा भगवान पुरुषोत्तमांनी अवतार घेऊन त्याचा वध केला। ज्या सुदर्शन चक्राने त्या राक्षसाचा अंत केला ते चक्र गोदावरी नदीत जाऊन पडले आणि त्या ठिकाणाला आज चक्रतीर्थ म्हणून ओळखले जाते। आजही भाविक येथे स्नान करतात आणि नंतर मंदिरात दर्शन घेतात। तसेच या मंदिराची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या मंदिराची अद्भुत रचना। मंडळी, पुरुषोत्तमपुरी मंदिराची रचना पाहिली की मन अक्षरशः थक्क होतं। याची पहिली आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या मंदिराच्या काही विटा या पाण्यावर तरंगतात। होय, गोदावरीच्या पाण्यात ठेवलेल्या त्या विटा बुडत नाहीत, तर हलक्यात तरंगत राहतात। हे दृश्य पाहताना रामसेतूच्या दगडांची आठवण येते। तसेच या मंदिरातच एकत्र आहे त्रिवेणी संगम, म्हणजे एका ठिकाणी भगवान पुरुषोत्तम यांची मूर्ती तर दुसऱ्या ठिकाणी वक्रदंत गणपतीची सुमारे 4 फूट उंचीची मूर्ती व तिथेच माता पार्वतीच्या पवित्र पादुका आणि 6 लहान शिवपिंडी। असं अनोखं संयोजन दुसरीकडे कुठेच आढळत नाही। मंदिरातील गर्भगृहातील मूर्ती वृंदावनातील कृष्ण मंदिराची प्रतिकृती असल्याचे मानले जाते। जेव्हा 1980 साली तीव्र दुष्काळ पडला आणि गोदावरीचे पाणी हे संपूर्ण आटले आणि नदीपात्रात काही प्राचीन अवशेष देखील सापडले, जसे की हजारो फुटांवर पसरलेले दगडी स्तंभ, कोरीव शिल्प, प्राचीन घाट, 3.5 फूट उंच सतीची शिळा असे अवशेष त्या पाण्यामध्ये सापडले। त्या शिळेवर हात आशीर्वाद देताना आणि घोड्यावर स्वार योद्ध्याचे कोरीव चित्र देखील आहे। इतिहास संशोधकाच्या मते हा घाट यादवकालीन असू शकतो। तसेच रामचंद्रदेव यादव यांच्या काळातील एक मोठा ताम्रपट येथे सापडला। त्या ताम्रपटात मंदिर उभारणीसाठी पंचक्रोशीतील गावे दान केल्याचा देखील उल्लेख आहे। इसवी सन 1330 मध्ये राजा रामदेव यांनी हे मंदिर बांधले असे सांगितले जाते। येथे अधिक मासात हजारो भाविक येतात। येथे आजही निशुल्क महाप्रसाद दिला जातो। भक्त पुंडलिकाप्रमाणेच येथील भक्त पूर्णाश्रम स्वामी यांचा देखील येथे मठ आहे। 1980 पासून भजनी मंडळ आणि गावकरी मंदिर जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। तसेच गावापासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर गोदावरी पात्रात भस्माची टेकडी आहे। लोककथेनुसार सांगितलं जातं की येथे ऋषीमुनींचे वास्तव्य होते। आजही त्या टेकडीत भस्म आढळते असं सांगितलं जातं। भगवान पुरुषोत्तम यांचे अधिक मासात खूप जास्त महत्त्व आहे। अधिक मासात येथे दर्शन घेण्यासाठी विशेष पुण्य मानले जाते। राक्षस भुवन, मंजरा, गंगामसला या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत, पण पुरुषोत्तमपुरीचे स्थान हे अतिशय अनन्यसाधारण आहे। मंडळी, आपण अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देतो, पण आपण आपल्या महाराष्ट्रात असलेले हे अद्भुत आणि एकमेव मंदिर आपण कधी पाहिले आहे का? गोदावरीच्या शांत प्रवाहात आजही इतिहास दडलेला आहे आणि या अधिक मासात भगवान पुरुषोत्तम आपल्याला बोलवत आहेत। तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ज्ञानभक्ती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, ज्यांच्यासोबत तुम्हाला अधिक मासात पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी भेट द्यायची आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद। ओम नमो भगवते वासुदेवाय।